हॅलो, आय एम डॉक्टर मोहिनी चिखलंडे. वेलकम टू क्रिया शारीर लेक्चर सिरीज. आजच्या लेक्चरमध्ये आपण व्याधी क्षमत्व या टॉपिकबद्दल अभ्यास करणार आहोत. लास्ट लेक्चरमध्ये आपण ओज हा टॉपिक बघितला होता. तर ओजाशीच रिलेटेड पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे व्याधी क्षमत्व, ज्याला आपण मॉडर्न सायन्समध्ये इम्युनिटी म्हणून अभ्यासतो. तर आयुर्वेदानुसार व्याधी क्षमत्व म्हणजे काय आहे? तर व्याधी क्षमत्वाला दोन पर्स्पेक्टिव्ह आयुर्वेदानुसार दिलेले आहेत. व्याख्या आधी आपण बघूया. व्याधी क्षमत्वम व्याधी बल विरोधित्वम व्याधीही उत्पाद प्रतिबंधकत्वम इति. म्हणजे दोन फॅक्टर्स आहेत, व्याधी बल विरोधित्वम आणि व्याधी उत्पाद प्रतिबंधकत्वम. अशा दोन कॅटेगरीमध्ये आपल्याला आयुर्वेदानुसार व्याधी क्षमत्व अभ्यासायला मिळणार आहे. व्याधी उत्पाद प्रतिबंध म्हणजे काय? नावातच आहे, उत्पाद प्रतिबंध म्हणजे उत्पन्नच होऊ नये, व्याधी निर्माणच होऊ नये, व्याधी शरीरामध्ये उत्पन्नच होऊ नये यासाठी शरीराचे जे काही प्रयत्न आहेत त्याला आपण व्याधी उत्पाद प्रतिबंध असं म्हणतो. आणि व्याधी बल प्रतिबंध म्हणजे काय? तर जर व्याधी झालाच, काही रोग शरीरामध्ये झालाच, तर तो लवकर बरा व्हावा किंवा तो व्याधी शरीरामध्ये पसरू नये यासाठी शरीराकडून जे काही प्रयत्न केले जातात त्याला आपण व्याधी बल प्रतिबंध असं म्हणतो. म्हणजे व्याधी क्षमत्व हे जे आहे आयुर्वेदानुसार सांगितलेलं, हे दोन फॅक्टरमध्ये आपल्याला लक्षात ठेवायचे, व्याधी उत्पाद प्रतिबंध आणि व्याधी बल प्रतिबंध. म्हणजेच उत्पाद प्रतिबंध, उत्पन्नच होऊ नये याच्यासाठी शरीराकडून काही प्रयत्न केले जातात, आणि बल प्रतिबंध म्हणजे जर शरीरामध्ये व्याधी निर्माण झालाच तर तो लवकरात लवकर कसा बरा होईल आणि तो व्याधी संपूर्ण शरीरामध्ये पसरू नये याच्यासाठी शरीराकडून काही प्रयत्न केले जातात, त्याला आपण व्याधी क्षमत्व असं म्हणणार आहोत. तर हा जो टॉपिक आहे हा ओज या टॉपिकशीच रिलेटेड आहे, कारण ओज, व्याधी क्षमत्व, बल हे सगळे एकमेकांशी संलग्न असे टॉपिक आहेत. त्यामुळे हा टॉपिक देखील तुम्हाला MCQ, SAQ आणि LAQ साठी विचारला जाऊ शकतो. जे आपण मॉडर्न सायन्समध्ये इम्युनिटी अभ्यासतो, तर त्याच पद्धतीने आयुर्वेदानुसार जे व्याधी क्षमत्व सांगितलेलं आहे, आयुर्वेदानुसार इम्युनिटी म्हणजे काय? तर व्याधी बल विरोधित्वम आणि व्याधी उत्पाद प्रतिबंधकत्वम असे दोन फॅक्टर्स किंवा दोन पर्स्पेक्टिव्ह आयुर्वेदानुसार सांगितलेले आहे. म्हणजे शरीरामध्ये व्याधी निर्माणच होऊ नये याच्यासाठी शरीराकडून काहीतरी प्रयत्न किंवा डिफेन्स मेकॅनिझम असतं, किंवा जर शरीरामध्ये व्याधी निर्माण झालाच तर तो लवकरात लवकर बरा होण्यासाठी आणि तो व्याधी पूर्ण शरीरामध्ये पसरू नये याच्यासाठी शरीराकडून जे काही प्रयत्न केले जातात, जे काही डिफेन्स मेकॅनिझम ऍक्टिव्हेट केलं जातं शरीरामध्ये, त्याला आपण व्याधी क्षमत्व असं म्हणणार आहोत. हे जे व्याधी क्षमत्व आहे हे उत्तम कधी होणार आहे किंवा कोणत्या घटकांवर ते अवलंबून आहे, कोणत्या फॅक्टर्सवरती ते डिपेंड करणार आहे की कोणाचं व्याधी क्षमत्व उत्तम आहे, कोणाचं नाहीये? तर योग्य आहार विहार, म्हणजे प्रॉपर आहार विहार घेत असेल, लाईफस्टाईल व्यवस्थित असेल, जठराग्नीची साम्यावस्था, जे डायजेस्टिव्ह फायर आहे, जठराग्नी आहे ते व्यवस्थित आहे, म्हणजेच पचनक्रिया व्यवस्थित आहे, जे खाल्लेलं आहे ते व्यवस्थित डायजेस्ट होत आहे, नियमित मलोत्सर्जन म्हणजे व्यवस्थित मलमूत्र हे शरीरातून नियमितपणे शरीरातून बाहेर फेकले जात आहेत, उत्तम धातू पोषण, धातूंची जी काही स्ट्रेंथ आहे ती उत्तम आहे, धातूंचं कार्य उत्तम पद्धतीने घडत आहे, उत्तम धातुसारता, प्रत्येक धातूंचा अभ्यास करत असताना आपण त्या धातुसारतेविषयी अभ्यास केला होता. तर प्रत्येक धातूमध्ये जे काही त्यांचे क्वालिटीज आहेत, त्यांचे जे काही कार्य आहे ते उत्तम पद्धतीने होत आहे. धातुसारता म्हणजे त्या धातूचे प्युरेस्ट फॉर्म मध्ये ते धातू कार्य करत आहेत. प्राकृत कफदोष, कारण कफदोष काय करणार आहे? शरीरामध्ये नवनिर्मितीचं काम करणार आहे, शरीराला बल देण्याचं काम करणार आहे, स्ट्रेंथ देण्याचं काम करणार आहे. जर हा कफदोष प्राकृत अवस्थेमध्ये असेल, व्यवस्थित त्याचं कार्य होत असेल, तर अशा वेळेला शरीराची व्याधी क्षमत्व जे आहे ते उत्तम असणार आहे. ओज जर व्यवस्थित असेल, त्यामध्ये कोणत्याही प्रकारची विकृती नसेल, कारण आपण ओज विकृती बघितले होते 3 प्रकारचे, ओजो व्यापत, ओजो विस्त्रंस आणि ओजक्षय. तर अशा कोणत्याही प्रकारची विकृती ओजामध्ये आपल्याला दिसत नसेल, ओज एकदम व्यवस्थित त्याचं कार्य करत असेल, उत्तम मनोबल असेल,
मेंटल स्ट्रेंथ देखील उत्तम असेल तर या सगळ्या गोष्टी कशासाठी कारणीभूत ठरणार आहेत, तर उत्तम व्याधिक्षमत्व तयार करण्यासाठी किंवा उत्तम व्याधिक्षमत्व, शरीराची एक इम्युनिटी स्ट्रॉंग होण्यासाठी या सगळ्या फॅक्टर्सची आवश्यकता असणार आहे. त्यामुळे हे आपल्याला लक्षात ठेवायचे की कोणते कोणते फॅक्टर्स आहेत. योग्य आहार विहार, जठराग्नीची साम्यावस्था म्हणजे डायजेस्टिव्ह फायर जे आहे ते व्यवस्थित काम करत आहे, म्हणजे जे काही आहाराचं सेवन केलं जात आहे त्याचं व्यवस्थित पचन होत आहे. नियमित मलोत्सर्जन म्हणजे मलमूत्र यांचं नियमितपणे दररोजच्या दररोज शरीरातून ते बाहेर फेकले जात आहेत. धातूंचं उत्तमरित्या पोषण होत आहे. धातुसारता उत्तम आहे. प्राकृत कफदोष आहे, म्हणजे कफदोष ना शरीरामध्ये वाढलेला आहे ना कमी आहे. त्याची जी काही प्राकृत कार्य आहेत ती व्यवस्थित होत आहेत. ओज व्यवस्थित आहे आणि मनोबल म्हणजे मेंटल स्ट्रेंथ जी आहे ती उत्तम आहे. तर या सगळ्या गोष्टींमुळे शरीराची व्याधी क्षमत्व जे आहे ते उत्तम राहण्यास मदत होणार आहे. आणि जर असं उत्तम व्याधी क्षमत्व जर असेल तर त्याचा शरीरावर काय परिणाम होणार आहे. जर उत्तम व्याधी क्षमत्व म्हणजे इम्युनिटी जर स्ट्रॉंग असेल तर ऑब्व्हियस आहे रोग होणार नाहीयेत, व्याधी होणार नाहीयेत आणि जरी एखादा व्याधी झालाच तर तो लवकरात लवकर बरा होणार आहे. कारण शरीराची डिफेन्स मेकॅनिझम एवढी स्ट्रॉंग असणार आहे, इम्युनिटी एवढी स्ट्रॉंग असणार आहे, एकतर व्याधी होणारच नाही, पण झाला तरी तो लवकर बरा होणार आहे. त्यामुळे रोगापासून रक्षण झाल्यामुळे शरीराचं जे काही बल आहे, स्ट्रेंथ आहे ते उत्तम राहणार आहे. जे व्यक्ती वारंवार आजारी पडतात त्यांचं जर आपण फिजिकल स्ट्रेंथ बघितलं तर ते अगदी कमी असतं किंवा त्यांच्या शरीरामध्ये ताकद नसते. ते कोणतंही कार्य व्यवस्थितपणे कार्य करू शकत नाहीत. त्यांना थोड्याशा कामाने देखील थकवा येतो. तर हे काय आहे, तर त्यांच्या शरीरातलं व्याधी क्षमत्व कमी आहे. पण ज्यांच्या शरीरात व्याधी क्षमत्व उत्तम आहे, इम्युनिटी व्यवस्थित आहे, त्या लोकांना आजारच होणार नाहीत, झाले तरी लवकर बरे होतील आणि त्यामुळे त्यांचं शरीराचं जे काही स्ट्रेंथ आहे, फिजिकल स्ट्रेंथ जे आहे ते उत्तम असणार आहे. त्यामुळे शरीर, ज्ञानेंद्रिये, आत्मा, मन हे सगळं प्रसन्न राहून ते आपापली कार्य व्यवस्थित करणार आहेत आणि आरोग्याचं रक्षण होणार आहे. म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल अशी त्या व्यक्तीची असणार आहे. त्याची हेल्थ उत्तम असणार आहे. त्यामुळे उत्तम व्याधिक्षमत्व जर असेल तर शरीरावर आपल्याला हे परिणाम बघायला मिळणार आहे. त्यामुळे व्याधिक्षमत्व हा जो टॉपिक आहे हा SAQ साठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो. पुढचा जो टॉपिक आहे तो म्हणजे बलवृद्धिकर भाव. नावातच आहे बल वृद्धिकर भाव, म्हणजे बल वाढवणारे, वृद्धी करणारे, स्ट्रेंथ वाढवणारे असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्याच्यामुळे शरीराचं स्ट्रेंथ वाढणार आहे, बल वाढणार आहे. ज्या भावांमुळे किंवा ज्या फॅक्टर्समुळे शरीराचं बल वाढतं आणि ज्यामुळे मनुष्यामध्ये व्याधिक्षमत्व निर्माण होतं. कारण शरीराचं बल व्यवस्थित वाढलं तरच व्याधिक्षमत्व निर्माण होणार आहे. व्याधिक्षमत्व आणि बल हे एकमेकांसोबत चालणार आहे. जर व्याधिक्षमत्व उत्तम असेल तर शरीराचं बल उत्तम असणार आहे. शरीराचं बल उत्तम असेल तर व्याधिक्षमत्व आपोआप व्यवस्थित तयार होणार आहे. त्यामुळे असे काही फॅक्टर्स ज्यामुळे शरीराचं बल, स्ट्रेंथ वाढणार आहे आणि त्यामुळे शरीरामध्ये उत्तम व्याधिक्षमत्व निर्माण होणार आहे, त्या भावांना किंवा त्या फॅक्टर्सना, त्या घटकांना बलवृद्धिकर भाव असं म्हटलं जातं. तर असे बलवृद्धिकर भाव किती आहेत? 13. कोणते कोणते? बलवत पुरुषे देशे जन्म, बलवत पुरुषे काले, सुखश्च कालयोगाः, बीजक्षेत्र गुणसंपच्च, आहार संपच्च, शरीर संपच्च, सात्म्य संपच्च, सत्व संपच्च, स्वभाव संसिद्धी, यौवनं च, कर्म च, संहर्षाः च इति. म्हणजे असे बलवृद्धिकर भाव किती सांगितलेले आहेत, जे असे फॅक्टर्स जे शरीराचं बल वाढवतात, शरीराचं स्ट्रेंथ वाढवतात आणि त्यामुळे शरीराची इम्युनिटी, व्याधिक्षमत्व उत्तम निर्माण होते, त्यांना आपण बलवृद्धिकर भाव असं म्हणणार आहोत. आणि असे बलवृद्धिकर भाव किती आहेत? तर 13. सगळ्यात पहिलं आहे बलवत पुरुषे जन्म, म्हणजे बलवान पुरुषाच्या जातीमध्ये किंवा कुळामध्ये जन्माला येणं. म्हणजे असे काही कुळ किंवा अशी काही काय म्हणू शकतो आपण की फॅमिलीज असतात की ज्यांचे पूर्वज हे पैलवान असतील किंवा कुस्ती आखाड्यामध्ये जाऊन त्यांचे शरीर एकदम सुदृढ असणार आहे, अशा फॅमिलीजमध्ये जन्माला येणं, अशा कुळामध्ये जन्माला येणं, हे जे आहे हे एक फॅक्टर आहे की त्या व्यक्तींचं किंवा त्या फॅमिली, त्या जनरेशनमध्ये जी काही लोक असणार आहेत, त्या कुळामध्ये जी काही जन्म घेणारी लोक असणार आहेत, त्यांचं बल हे उत्तम असणार आहे. त्यामुळे बलवत पुरुषे जन्म म्हणजे बलवान पुरुषांच्या कुळामध्ये जन्म घेणं. बलवत देशे जन्म
म्हणजे बलवान देशामध्ये जन्माला येणं. बलवान देशामध्ये म्हणजे काय, तर जिथे अन्न, हवा, पाणी हे उत्तम असणार आहे. म्हणजे जे काही एन्व्हायरमेंट आहे ते अतिशय उत्तम आहे. कोणत्याही प्रकारचं पोल्युशन नाहीये. सगळं जे काही आहार आहे ते व्यवस्थित विदाऊट फर्टिलायझर्स अशा पद्धतीचं चांगल्या सुपीक जमिनीमध्ये पिकवलेलं धान्य, कशाही मध्ये भेसळ नाहीये, अडल्ट्रेशन नाहीये. अशा पद्धतीच्या देशामध्ये जर जन्म झाला, जिथे रोगच कमी आहेत, तर ऑब्व्हियसली त्या व्यक्तीचं बल किंवा स्ट्रेंथ जे आहे ते उत्तम असणार आहे. त्यामुळे अशा देशामध्ये जन्म घेणं, अशा रिजनमध्ये जन्म घेणं म्हणजेच बलवत देशे जन्म. बलवत काले जन्म म्हणजे विसर्ग कालामध्ये एका पर्टिक्युलर पिरियडमध्ये जन्माला येणं एखादं बाळ. तर विसर्ग काल जो आहे तो म्हणजे जिथे आपल्याला निसर्गाकडून शरीराला स्ट्रेंथ मिळते. तर विसर्ग काल कोणता आहे, तर जसं हेमंत, शिशिर, ग्रीष्म हे आदान कालामध्ये येतात. हे शिशिर, ग्रीष्म, वर्षा आणि त्याच्या पुढचे जे ऋतू आहेत ते विसर्ग कालामध्ये येतात. आणि त्यातल्या त्यात हेमंत आणि शिशिर ऋतू जे आहे हे उत्तम बलाचे काल सांगितलेले आहेत. म्हणजे षट ऋतूमधले हेमंत आणि शिशिर हे जे ऋतू आहेत हे उत्तम बल असणारं कालावधी सांगितलेला आहे. म्हणजेच कोणता, तर नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला असतो ती व्यक्ती किंवा ते जे मनुष्य असतात त्यांचा बल किंवा त्यांचं फिजिकल स्ट्रेंथ हे उत्तम असणार आहे. त्यामुळे हे एक्झॅक्टली शरीराचं बल कोणत्या कोणत्या फॅक्टर्सवरती डिपेंड करणार आहे, तर बलवान कुळामध्ये जन्माला येणं, बलवान देशामध्ये जन्माला येणं, बलवान कालामध्ये जन्माला येणं म्हणजेच विसर्ग कालामध्ये स्पेसिफिकली हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये जन्माला जर आलं तर त्या व्यक्तीचा बल किंवा त्या व्यक्तीची फिजिकल स्ट्रेंथ ही उत्तम असणार आहे. सुखश्च कालयोग म्हणजे चांगल्या युगामध्ये जन्म येणं. चांगलं युग म्हणजे कोणतं, आता लोकपुरुष साम्य सिद्धांत जेव्हा तुम्ही क्रियाशरीरमध्ये अभ्यासला असाल, जे काही आयुर्वेदीय सिद्धांत या टॉपिक अंडर लोकपुरुष साम्य सिद्धांतामध्ये की कोणत्या युगामध्ये काय नक्की कोरिलेशन आहे. कलियुग जे आहे याच्यामध्ये ऑब्व्हियसली तिथे सांगितलेलं आहे की लोकांमध्ये व्याधींची संख्या जास्त आहे, म्हणजे लोक व्याधीग्रस्त असणार आहेत. त्यामुळे हे जे फॅक्टर आहे की जर कलियुगामध्ये कोणाचा जन्म होत असेल तर ऑटोमॅटिकली जे सत्ययुग, द्वापार युग या काळामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं बल आपल्यापेक्षा डेफिनेटली जास्त होतं, कारण त्या काळामध्ये तेवढे व्याधी नव्हते, रोग नव्हते. त्यामुळे सुखश्च कालयोग म्हणजे चांगल्या युगामध्ये जन्म घेणं. म्हणजे 4 युग सांगितलेले आहेत, त्या युगांपैकी चांगल्या युगामध्ये म्हणजेच कलियुगामध्ये ऑब्व्हियसली त्यांनी सांगितलेलं आहे आचार्यांनी आपल्याला की कलियुग हे व्याधीग्रस्त लोकांचं असणार आहे. म्हणजे या कलियुगामध्ये अधिकाधिक व्याधी होणार आहेत, रोग निर्माण होणार आहे. त्यामुळे या काळामध्ये जन्म घेतला तर थोडासा फिजिकल स्ट्रेंथ कमी असणार आहे कम्पेअर्ड टू इतर 3 युगांमध्ये जन्म घेणं. जर सत्ययुग, द्वापार युग, त्रेतायुग यांच्यामध्ये ज्यांचा जन्म झालेला आहे त्यांचं फिजिकल स्ट्रेंथ हे आपल्यापेक्षा डेफिनेटली जास्त असणार आहे. पुढचा फॅक्टर आहे बीजक्षेत्र गुणसंपत. म्हणजे मातृबीज, पितृबीज हे जे आहे म्हणजे शुक्र, शोणित हे उत्तम स्थितीमध्ये असणे. क्षेत्र म्हणजे मातेचं गर्भाशय जे आहे ते निरोगी असेल तर जन्मतःच त्या बाळाचं जे काही शरीर बल आहे, फिजिकल स्ट्रेंथ आहे ते उत्तम असणार आहे. म्हणजे शुक्र शोणिताच्या संयोगामधून गर्भाची निर्मिती होणार आहे आणि पुढे त्या बाळाचा जन्म होणार आहे. तर हे जे काही या लेवलवरती गर्भावस्थेमध्येच जेव्हा शुक्र शोणिताचा संयोग होणार आहे तर त्या शुक्र बीज शोणिताचा मातृबीज, पितृबीज यांचं जर हे जर निरोगी असेल, मातृबीज, पितृबीज एकदम हेल्दी स्पर्म, हेल्दी ओवम असेल तर जन्माला येणारं बाळ हे त्याचं फिजिकल स्ट्रेंथ हे उत्तम असणार आहे. क्षेत्र म्हणजे ज्या गर्भाशयामध्ये त्या बाळाची वाढ होणार आहे ते गर्भाशय निरोगी असेल, हेल्दी असेल तर त्या ठिकाणी त्या बाळाची जी काही फिजिकल स्ट्रेंथ आहे, शारीरिक बल आहे ते उत्तम असणार आहे. पण जर आई वडीलच व्याधीग्रस्त असतील, त्यांनाच काही आजार असतील तर त्यांच्या मधून जे काही निर्माण होणारं बाळ आहे तर त्याचं बल उत्तम असेल का, तर नाही. कारण आई वडीलच जर आजारी आहेत तर त्यांचे बीज देखील निरोगी असणार नाहीयेत. त्यामुळे त्यातून निर्माण होणारं जे काही बाळ आहे त्याचं फिजिकल स्ट्रेंथ हे कमी असणार आहे. त्यामुळे बीज क्षेत्र गुणसंपत म्हणजे मातृपितृ बीज हे
उत्तम असणं गरजेचं आहे. गर्भाशय उत्तम असणं गरजेचं आहे. पुढे आहे आहार संपत. म्हणजे आहार कशा पद्धतीचा घेत आहोत त्यानुसार देखील बल ठरणार आहे, शारीरिक स्ट्रेंथ ठरणार आहे. सप्त धातू पोषक आहार असणे, ज्याच्यामुळे धातू सारता निर्माण होणार आहे आणि शरीर बल टिकून राहून व्याधी क्षमत्व निर्माण होणार आहे. ऑब्व्हियसली आपल्याला माहिती आहे की आपण जे काही आहार घेणार आहोत त्याच्यातूनच आपल्या शरीराची निर्मिती होणार आहे, त्याच्यातूनच आपल्या शरीरातल्या धातूंची निर्मिती होणार आहे, धातू सारता त्यातून तयार होणार आहे आणि शरीराचं जे काही स्ट्रेंथ आहे, बल आहे, हे तयार होणार आहे. त्यामुळे जर आहार व्यवस्थित असेल तरच त्या व्यक्तीचा शारीरिक बल हे उत्तम असणार आहे. पुढे शरीर संपत. म्हणजे शरीरामधील जे काही अवयव आहेत त्यांच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा क्रियात्मक किंवा रचनात्मक असं व्यंग असायला नाही पाहिजे. म्हणजेच कोणतेही फिजिकल डिफॉर्मिटी किंवा फिजिकली हँडिकॅप अशी ती व्यक्ती जर नसेल तर त्यांचं बल हे उत्तम असणार आहे. पण जर एखाद्या व्यक्तीमध्ये काही व्यंग असेल, काही जणांना आपण बघतो की हृदयामध्ये जन्मतःच त्यांच्या हृदयामध्ये काहीतरी होल असतं. तर हे काही जे काही विकृती आहेत, मग ती शारीरिक रचनात्मक असेल म्हणजे अॅनाटॉमिकल असेल किंवा फिजिओलॉजिकल असेल, तर वॉल डिफेक्ट्स ज्याला आपण म्हणतो, असं जर काही असेल तर त्या व्यक्तीचं बल हे उत्तम असणार आहे का? तर ऑब्व्हियसली नसणार आहे. कारण त्यांच्या शरीरामध्ये काहीतरी व्यंग आहे, विकृती आहे. तर त्यांच्या शरीराचं बल हे ऑब्व्हियसली कमी असणार आहे, अल्प असणार आहे. त्यामुळे शरीर संपत म्हणजे कोणत्याही प्रकारचं शरीरामध्ये व्यंग असता कामा नये. म्हणजे शरीर एकदम प्रकृत अवस्थेमध्ये कोणतीही फिजिकल डिफॉर्मिटी, फिजिकली हँडिकॅप असं काहीही नसेल तर त्या व्यक्तीचं शारीरिक बल हे उत्तम असणार आहे. सत्व संपत. सत्व म्हणजे मन. तर मन हे खंबीर आणि स्थिर जर असेल तर अशा वेळेला त्या व्यक्तीचं कोणत्याही सिच्युएशनमध्ये ती व्यक्ती धाडसाने सामोरी जाणार आहे आणि त्या व्यक्तीचं फिजिकल स्ट्रेंथ सोबतच मेंटल स्ट्रेंथ देखील उत्तम असणार आहे. त्यामुळे सत्व संपत म्हणजेच मन जर खंबीर, स्ट्रॉंग असेल, मेंटली एखादी व्यक्ती जर स्ट्रॉंग असेल तर तिचा फिजिकल स्ट्रेंथ देखील युजली स्ट्रॉंग असतो किंवा त्यांचा उत्तम असा असणार आहे. कारण कोणत्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्या व्यक्तीचं जर मेंटल स्ट्रेंथ उत्तम असेल तर ती व्यक्ती घाबरून न जाता त्या पर्टिक्युलर सिच्युएशनला फेस करणार आहे. पुढे आहे सात्म्य संपत. सात्म्य संपत म्हणजे काय? तर अन्न, पाणी, हवा या कोणत्याही पैकी कशाचीही ॲलर्जी असता कामा नये. जर कोणत्याही गोष्टीची ॲलर्जी असेल तर ऑब्व्हियसली शरीरामध्ये काहीतरी ॲलर्जी होतीये म्हणजे शरीरामधलं बल किंवा या गोष्टीमध्ये कुठेतरी बिघाड आहे म्हणून या गोष्टी होत असतात. त्यामुळे कोणत्याही प्रकारची ॲलर्जी किंवा काहीही नसेल तर त्या व्यक्तीचं शारीरिक बल हे उत्तम असणार आहे. सात्म्य संपत म्हणजे अन्न, पाणी, हवा यापैकी कोणत्याही घटकांपासून शरीराला कधीही त्रास होत नाही. तर याला आपण सात्म्य संपत म्हणतो. म्हणजे जे नॉर्मल एन्व्हायरमेंटमध्ये जे काही गोष्टी आहेत त्याचा कोणत्याही प्रकारचा त्रास जर एखाद्या व्यक्तीला होत नसेल तर त्या व्यक्तीचं शारीरिक बल हे उत्तम आहे असं आपण म्हणू शकतो. पण एखाद्याला जर काही ॲलर्जी असेल तर त्यांचं शारीरिक बल हे नॉर्मल इतर जे प्राकृत व्यक्ती आहेत त्यांच्यापेक्षा कमी असणार आहे. स्वभाव संसिद्धी म्हणजे काही लोक असतात ज्यांचं जन्मतः स्वाभाविकरित्या नॅचरलीच त्यांचं जे काही शरीर आहे ते निरोगी आणि बलवान असं असणार आहे. म्हणजे त्याला काही कारण नाहीये की कोणत्या कारणाने त्यांची फिजिकल स्ट्रेंथ उत्तम आहे किंवा त्यांचं शरीर हेल्दी आहे. तर असं काही कारण सांगता येत नाही. पण काही लोक असतात की जे नॅचरलीच खूप फिट असतात, हेल्दी असतात. त्यांना शक्यतो कोणत्याही प्रकारचे आजार होत नाहीत आणि जरी छोटा-मोठा काही सर्दी खोकला झाला तरी ते पटकन रिकव्हर होतात. तर हे काय आहे? हे स्वभाव संसिद्धीमुळे म्हणजे निसर्गतःच त्यांच्याकडे शारीरिक बल हे उत्तम असणार आहे. यौवन म्हणजे तरुण वयामध्ये व्याधी क्षमत्व आणि बल हे चांगलं असतं. कारण आपल्याला माहिती आहे लहान मुलं आणि वृद्ध व्यक्ती जे आहेत, एल्डरली पीपल, तर हे जास्त आजारी पडतात. कारण त्यांच्यामध्ये शारीरिक बल कमी आहे, व्याधी क्षमत्व त्यांचं कमी असतं. त्यामुळे ते लोकं लवकर कोणत्याही आजाराला बळी पडतात. पण तरुण वयामध्ये मात्र शारीरिक बल हे उत्तम असतं. त्यामुळे ह्या व्यक्तींचं तरुण वयामध्ये, यंग एजमध्ये फिजिकल स्ट्रेंथ उत्तम असते, इम्युनिटी स्ट्रॉंग असते. तर यौवन म्हणजे तरुण अवस्था हे एक बलवृद्धिकर भाव सांगितलेला आहे. पुढे आहे कर्म. कर्म म्हणजे आता आयुर्वेद
या सगळ्या पुनर्जन्म आणि या गोष्टींवरती विश्वास ठेवतो. त्यामुळे कर्म हा एक बलवृद्धिकर भावामध्ये आलेला फॅक्टर आहे. तो म्हणजे पूर्वजन्मातील सत्कर्माची मदत असेल, म्हणजे आधीच्या जन्मात जे काही सत्कर्म घडलेले आहेत त्याच्यावरून या जन्मी एखाद्या व्यक्तीचं शारीरिक बल हे उत्तम आहे किंवा उत्तम असतं असं इथे सांगितलेलं आहे. म्हणजे मागच्या जन्मी केलेल्या सत्कर्मांमुळे या जन्मी एखाद्या व्यक्तीला त्याचं शारीरिक बल, व्याधी क्षमत्व किंवा एक हेल्दी राहण्याचं जे काही त्याच्याकडे स्किल आहे, हे त्याच्या मागच्या जन्मातल्या सत्कर्मामुळे मिळालेलं आहे असं इथे सांगितलेलं आहे. नंतर संहर्ष म्हणजे आनंदी स्वभाव. कोणत्याही गोष्टीचं काळजी न करता, जास्त चिंता न करता, जी व्यक्ती नेहमी खुश असते, आनंदी असते, अशा व्यक्तीचं शारीरिक बल हे उत्तम असणार आहे. जे जे हॅपी असतात, नेहमी खुश असतात, त्यांचा मूड फ्रेश असतो, तर अशा व्यक्तींचा जो काही शारीरिक बल आहे, तो उत्तम असणार आहे. त्याला आपण संहर्ष म्हणतो. संहर्ष म्हणजे सुख, ज्यामुळे मन प्रसन्न होतं. त्यामुळे इंद्रिय कार्यक्षम असल्यास आत्मा आणि मन प्रसन्न असतं. त्यामुळे त्रिदोष साम्य अवस्थेमध्ये राहून जी व्यक्ती आहे ती निरोगी आणि बलवान अशी आपल्याला बघायला मिळते. त्यामुळे जे आपण स्वस्थ्याची व्याख्या करतो तिथेच सांगितलेलं आहे की समदोषा समाग्निश्च समधातू मलक्रिया प्रसन्न आत्मा इंद्रिय मनाः स्वस्थ इति अभिधीयते. म्हणजे ज्यांचा आत्मा, मन, इंद्रिय हे प्रसन्न आहेत अशी व्यक्ती स्वस्थ म्हटलेली आहे. तर हे सगळं कधी पॉसिबल होणार आहे? आत्मा, मन, इंद्रिय प्रसन्न कधी असणार आहे? जेव्हा ती व्यक्ती मनातून खुश असणार आहे. ज्या व्यक्तीचा मूळ स्वभावच आहे की जास्त कोणत्याही गोष्टींचा दुःख मानत न बसता प्रत्येक गोष्टीमध्ये काहीतरी पॉझिटिव्ह बघणं आणि आनंदी राहणं हा ज्यांचा स्वभाव आहे, त्या व्यक्तींचं जे काही शारीरिक बल आहे ते उत्तम असं असणार आहे. तर हे 13 फॅक्टर्स बलवृद्धिकर भावामध्ये सांगितलेले आहेत. म्हणजे ज्यामुळे शरीराचं बल वाढणार आहे, शरीराची फिजिकल स्ट्रेंथ वाढणार आहे आणि त्यामुळे व्याधी क्षमत्व उत्तम तयार होणार आहे. त्याला आपण बलवृद्धिकर भाव असं म्हणतो. आणि हे बलवृद्धिकर भाव किती सांगितलेले आहेत? तर टोटल 13 सांगितलेले आहेत आणि प्रत्येकाचं एक्सप्लेनेशन आपण आता डिस्कस केलेलं आहे. तर हा जो टॉपिक आहे हा SAQ साठी तुम्हाला विचारला जाऊ शकतो की बलवृद्धिकर भाव वर्णन करा किंवा एक्सप्लेन बलवृद्धिकर भाव. तर अशा पद्धतीने श्लोक जर पाठ होत असेल तर तो लिहून त्याच्या खाली प्रत्येक पॉइंट वाईज जर तुम्ही एक्सप्लेनेशन दिलं तर तुम्हाला अधिकाधिक मार्क्स मिळू शकतात. जे आपण पॉइंट वाईज बघत आहोत तेच श्लोकमध्ये दिलेले आहेत. म्हणजे श्लोक काही वेगळा नाहीये. जे आपण आता बघितले बलवत पुरुषे जन्म, बलवत देशे जन्म, बलवत काले जन्म, तर असेच शब्द आपल्याला श्लोकमध्ये बघायला मिळतात. त्यामुळे जर श्लोक थोडासा आपण लॉजिकल बघून पाठ करण्याचा प्रयत्न केला तर इझिली हा श्लोक देखील पाठ होऊ शकतो. तर अशा पद्धतीने बलवृद्धिकर भाव किती सांगितलेले आहेत? 13. हे आपल्याला लक्षात ठेवायचे. पुढचा पॉइंट आहे बलाचे प्रकार. म्हणजे आपण फिजिकल स्ट्रेंथ ह्या सगळ्या गोष्टी अभ्यासत आहोत. पण ह्या बलाचे प्रकार किती आहेत? तर 3 प्रकार आहेत. त्रिविधम बलम इति. म्हणजेच 3 प्रकारचे बल आहेत. कोणते कोणते? सहज, कालज आणि युक्तिकृत. म्हणजे सहज बल, कालज बल आणि युक्तिकृत बल. आता सहज बल म्हणजे काय? बलाचा पहिला प्रकार सहज बल. म्हणजे जन्मतःच काही माणसे बलवान असतात. या प्रकारचं जे काही बल आहे त्याला आपण सहज बल किंवा कंजेनायटल बॉडी फिटनेस म्हणतो. म्हणजे काही लोक असतात की जे जन्मापासूनच त्यांचं बल किंवा फिजिकल स्ट्रेंथ हे उत्तम असतं. त्याला आपण सहज बल म्हणजे जे जन्मापासून त्यांना बाय बर्थ मिळालेलं आहे त्या प्रकारच्या स्ट्रेंथला, त्या प्रकारच्या बलाला आपण सहज बल असं म्हणणार आहोत. सहज बलामध्ये काय काय येणार आहे? तर सहजम यत शरीर सत्वयो हो. म्हणजे सहज बलामध्ये आपल्याला शारीरिक बल आणि मानसिक बल या दोन्हींचा अंतर्भाव करायचा आहे. म्हणजे फिजिकल स्ट्रेंथ आणि मेंटल स्ट्रेंथ असे दोन्ही फॅक्टर्स आपल्याला सहज बलामध्ये इन्क्लूड करायचे आहेत. सहज बल म्हणजे जे नॅचरली बाय बर्थ त्या व्यक्तीला मिळालेलं आहे त्याला आपण सहज बल असं म्हणणार आहोत. आणि त्याच्यामध्ये शारीरिक आणि मानसिक म्हणजे फिजिकल आणि मेंटल स्ट्रेंथ या दोन्हींचा इन्क्लुजन होणार आहे. हे जर सहज बल उत्तम असेल तर ते शरीरावर काय आपल्याला परिणाम दिसणार आहेत? जर सहज बल उत्तम असेल तर मनुष्याची शारीरिक श्रम सहन करण्याची क्षमता चांगली असणार आहे.
म्हणजे फिजिकल स्ट्रेस, जे जड कामं करण्याची जी काही कामं असतात, अवजड कामं, काही ओझे उचलणं किंवा फिजिकल स्ट्रेस हँडल करणं, कोणत्याही ओझ्या गोष्टी उचलणं. तर ह्या सगळ्या गोष्टी जर सहज बल उत्तम असेल, तरच या गोष्टी शक्य आहेत. या सहज बलामध्येच आपल्याला शारीरिक आणि मानसिक बल येणार आहे. त्यामुळे मनोधैर्य देखील या व्यक्तींचं चांगलं असतं. म्हणजे मेंटल फिटनेस देखील या व्यक्तींचं उत्तम असतं. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक सहज बल उत्तम असेल, तर त्या मनुष्याचं व्याधी क्षमत्व उत्तम असतं. म्हणजे जर सहज बल जे बाय बर्थ त्या व्यक्तीला मिळालेलं आहे, त्याचं जर सहज बल उत्तम असेल, चांगल्या पद्धतीचं असेल, तर त्या व्यक्तीचं शारीरिक आणि मानसिक बल उत्तम असणार आहे. त्यामुळे ते फिजिकल, मेंटल स्ट्रेस हँडल करू शकणार आहेत आणि त्यामुळे त्यांचं व्याधी क्षमत्व, इम्युनिटी देखील उत्तम असणार आहे. तर हे झालं सहज बलाबद्दल. दुसरा प्रकार आहे तो म्हणजे कालज बल. नावामध्येच दिलेला आहे कालज, जो काळानुसार, वयानुसार त्या व्यक्तीला प्राप्त होणार आहे. काल, वय याच्यानुसार मनुष्याच्या शरीरामध्ये जे काही बलामध्ये चेंजेस होतात, फिजिकल स्ट्रेंथमध्ये जे काही चेंजेस होतात, त्याला आपण कालज बल म्हणतो. काल म्हणजे काय? तर सीझन्स, म्हणजे आदान कालामध्ये मनुष्याचं बल कमी असणार आहे. कारण निसर्ग जो आहे तो बलाचं शोषण करणार आहे आणि विसर्ग कालामध्ये मात्र बल हे उत्तम असणार आहे. म्हणजे हेमंत आणि शिशिर ऋतू हे जे आहेत हे उत्तम बलाचे ऋतू सांगितलेले आहेत. त्यामुळे हेमंत आणि शिशिर म्हणजे नोव्हेंबर ते फेब्रुवारी या काळामध्ये त्या कोणत्याही व्यक्तीचं म्हणजे जनरलीच आपलं डायजेस्टिव्ह कॅपॅसिटी वाढलेली असते, भूक आपल्याला व्यवस्थित लागत असते आणि आपलं एक ओव्हरऑल जे फिजिकल स्ट्रेंथ आहे, मेंटल स्ट्रेंथ आहे, ते या ड्युरेशनमध्ये नॅचरली आपल्याला वाढलेलं बघायला मिळतं. तर हे जे काही आहे हे कालज बल सांगितलेलं आहे. त्यामुळे हेमंत ऋतूमध्ये मनुष्याचं बल उत्तम आहे, हेमंत शिशिर ऋतूमध्ये. त्यामुळे हे काळानुसार पर्टिक्युलर त्या फेजमध्ये, त्या पर्टिक्युलर सीझनमध्ये त्या व्यक्तीचं बल जेव्हा चेंज होणार आहे, वाढणार आहे, कमी होणार आहे, त्याला आपण त्या प्रकारच्या बलाला कालज बल म्हणतो. हे झालं सीझननुसार. वयानुसार काय आहे? तर वार्धक्यामध्ये धातुक्षय होणार आहेत. सगळे धातू जीर्ण होत जाणार आहेत. त्यामुळे शारीरिक आणि मानसिक बल हे कमी होत जाणार आहे. म्हणजे तरुण अवस्थेमध्ये जे काही बल उत्तम आहे, ते हळू वार्धक्यामध्ये पोहोचता त्या बलाचा क्षय होत जाणार आहे. का? तर प्रत्येक धातूंचा क्षय होणार आहे. तिथे धातूंच्या ठिकाणी एक झीज होणार आहे. त्यामुळे वार्धक्यावस्थेत, वृद्धावस्थेमध्ये, एल्डरली पीपलमध्ये फिजिकल स्ट्रेंथ किंवा मेंटल स्ट्रेंथ हे आपल्याला कमी बघायला मिळतं. तर हे जे काही आहे पर्टिक्युलर पिरियॉडिक किंवा एका फेजमध्ये आपल्याला बघायला मिळणारा बलाचा हा जो प्रकार आहे त्याला आपण कालज बल म्हणतो, जे सीझन आणि वय म्हणजे काल आणि वय अशा दोनही फॅक्टर्सवरती डिपेंड करणार आहे. तिसरा बलाचा प्रकार आहे तो म्हणजे युक्तिकृत बल. नावामध्येच आहे युक्तिकृत, युक्तीने निर्माण केलेलं बल. म्हणजे प्रयत्नपूर्वक मिळविलेल्या बलाला युक्तिकृत बल म्हणतात. मग प्रयत्नपूर्वक म्हणजे काय? तर मांसाहार केल्यास शारीरिक बल वाढतं. म्हणजे नॉनव्हेजचं व्यवस्थित योग्य प्रमाणामध्ये सेवन केलं तर फिजिकल स्ट्रेंथ वाढणार आहे. मधुर रसात्मक आहार, घृत सेवन याच्यामुळे शरीराचं बल वाढणार आहे. म्हणजे नित्य घृतपान करणं, घृताचं सेवन करणं, मधुर रसात्मक आहार. कारण मधुर रस काय करणार आहे? शरीराला बल देण्याचं काम करणार आहे. त्यामुळे हे जे काही आपण आपल्या डाएटमध्ये, लाईफस्टाईलमध्ये चेंजेस केल्यामुळे जे काही बल मिळणार आहे, त्याला आपण युक्तिकृत बल म्हणतो. म्हणजेच व्यायाम केल्यामुळे मांस आणि अस्थिधातूचं, हृदयाचं बल वाढणार आहे. तर हे जे काही आहे हे युक्तिकृत म्हणजे आपण स्वतःहून ते बल मिळवणार आहोत. म्हणजे आपल्या लाईफस्टाईलमध्ये चेंजेस करून, डाएटमध्ये चेंजेस करून, असे काही जे काही आपल्या शरीरासाठी योग्य आहेत, अशा गोष्टींचा अंतर्भाव केल्यामुळे शरीराचं जे काही बल वाढणार आहे, फिजिकल स्ट्रेंथ जे काही वाढणार आहे, त्याला आपण युक्तिकृत बल असं म्हणणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघितलं सहज बल, जे जन्मतःच नॅचरली आपल्याला मिळणार आहे, ज्याच्यामध्ये शारीरिक, मानसिक बलाचा अंतर्भाव होणार आहे. दुसरं आहे कालज, म्हणजे जे पिरियॉडिक फेजेसमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे, की यंग एजमध्ये बल उत्तम आहे, पण वार्धक्यामध्ये कमी असणार आहे. किंवा हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये बल नॅचरलीच काळानुसार, सीझननुसार चांगलं असणार आहे. त्यामुळे त्याला कालज बल म्हटलं जातं. तिसरा आहे तो म्हणजे युक्तिकृत बल. म्हणजे प्रयत्नाने आपण स्वतः काहीतरी प्रयत्न करून बल मिळवणं किंवा
शरीराची स्ट्रेंथ वाढवणं, त्याला आपण युक्तिकृत बल असं म्हणणार आहोत. हे बलाचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. तर अशा पद्धतीने आजच्या लेक्चरमध्ये आपण व्याधिक्षमत्व, बलवृद्धिकर भाव आणि बलाचे प्रकार असे 3ही पॉइंट्स डिस्कस केलेले आहेत. हा जो टॉपिक आहे हा ओज या टॉपिक अंडर आलेला असल्या कारणाने या टॉपिकवरती देखील MCQ, SAQ आणि LAQ तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे बलवृद्धिकर भाव आणि बलाचे प्रकार वर्णन करा असा LAQ येऊ शकतो. व्याधिक्षमत्वावरती सेपरेटली SAQ येऊ शकतो किंवा बलाचे प्रकार सेपरेटली SAQ साठी विचारले जाऊ शकतात. बलवृद्धिकर भाव सेपरेटली तुम्हाला LAQ साठी विचारला जाऊ शकतो. तर असे परम्युटेशन कॉम्बिनेशनने या टॉपिकवरती अनेक प्रकारचे प्रश्न तयार होतात. पण जर तुम्हाला ही संकल्पना, ही कन्सेप्ट जर व्यवस्थित क्लिअर झालेली असेल तर इझिली तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी लक्षात राहणार आहेत. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण हा जो टॉपिक आहे व्याधिक्षमत्व, बलवृद्धिकर भाव आणि बलाचे प्रकार हा कंप्लीट केलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण याचा पुढचा जो टॉपिक आहे तो डिस्कस करणार आहोत. धन्यवाद.